माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच वाढत्या सोनं जे आहे सातत्याने का वाढत आहे, त्याच्या मागचे कारण काय आहेत, किंवा सोनं जे आहे ते 90,000पासून ते 1 लाखापर्यंत पुढे जाण्याची शक्यता काय आहे, त्याच्या मागचं ही कारण कोणतं आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर 4 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर जे आहे ते 83,657 रुपये होते प्रति 10 ग्रॅम इतके सर्व उच्च पातळीवर होते। आणि आता सगळ्यात 11 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर जे आहे ते 87,770 रुपये इतके मुंबईत होते। आणि 12 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर 87,415 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे। थोडक्यात काय तर सोनं जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे असं दिसून येते। त्याच पद्धतीने जे आहे सोनं वाढल्यामुळे काय होते की मध्यवर्गीय लोक जे आहेत त्यांना चिंताजनकची बाब ठरत आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये लगनसराई आहे आणि लगनसराईमध्ये सोनं हे मोठ्या प्रमाणात खरेदी होत असतं। त्यामुळे मध्यवर्गीय लोक जे आहेत त्यांच्यासाठी जे आहे ही बाब जी आहे मोठ्या प्रमाणात चिंतेची आहे। त्याच पद्धतीने मागच्या वर्षी जे आहे सोनं ते 54,000 ते 65,000 पर्यंत येऊन टेकलेलं होतं। पण हळूहळू 7-8 महिने जे आहे सोन्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे। आणि आर्थिक तज्ञ जे आहेत ते असं सांगतात की सोनं जे आहे ते 90,000हून ते 1 लाखापेक्षाही पुढे जाण्याची सगळ्यात मोठी जी आहे शक्यता आहे। त्याच्या मागचे काही अशा घटना सुद्धा आहेत किंवा अशा बातम्या 3 आहेत ज्याच्यामुळे सोनं जे आहे मोठ्या प्रमाणे वाढत चाललेलं आहे। तर मागच्याच महिन्यात 3 बातम्या ज्या आहेत त्या चिंताजनक ठरलेल्या आहेत। तर कोणत्या आहेत त्यात आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिली बातमी म्हणजे जी आहे की भारतातील जो रुपया आहे तो ऑल टाइम जे आहे ते लो मध्ये चाललेला आहे। आणि भारताचा रुपया अमेरिकेच्या तुलनेत सातत्याने घसरत असल्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळते की डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण काहीशी महिन्यापासून जे आहे सातत्याने कमी होत आहे। त्याच्यामुळे जे आहे हे चिंतेची बाब ठरत आहे। त्याच पद्धतीने दुसरी जी आहे बातमी कोणती आहे तर बघा, अमेरिकेमध्ये जे आपले भारतीय लोक होते त्यांना अवैध म्हणून जे आहे स्थलांतरित म्हणून करून भारतामध्ये परत पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे काय झालं आहे की ही सुद्धा चिंतेची बाब एक ठरत आहे। त्याच पद्धतीने तिसरी कोणती बातमी आहे तर तिसरी बातमी म्हणजे सोन्याच्या विक्रमी भाव, म्हणजे की सर्वसामान्य लोकांना सोनं जे घेणं आहे ते परवडणारच नाहीये। कारण सोन्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ दिसून आलेली आहे। आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे की जे आहे अमेरिकेमध्ये झालेली नवीन सत्ता स्थापन। तर नवीन सत्ता जे आहे ते कशा पद्धतीने स्थापन झाली हे तिन्ही मुद्दे लक्षात घेता जे आहे अमेरिकेमध्ये जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदी आपला कारभार स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे ह्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत। आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी जे आहे काय केलं, त्यांनी कारभार स्वीकारताच वेगवेगळ्या देशावर जे आहे ते टॅक्स मोठ्या प्रमाणात आकारलेले आहेत। आणि ते कोणकोणत्या देशावर आहेत तर कॅनडा, मेक्सिको आणि चीन या देशावर जे आहे त्यांनी टॅक्स जे आहे ते आकारलेले आहेत। त्यामुळे जे आहे ते सोन्याच्या वाढीमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात भर दिसून येते। त्याच पद्धतीने तर त्यांनी स्टील आणि ॲल्युमिनियम या गोष्टीवर सुद्धा त्यांनी टॅक्स लावण्याच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ड्रम जे आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर जे आहे टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आणि त्याच्यामुळे जे आहे डॉलर सुद्धा मजबूत झालेला आहे। आपल्या भारतातील शेअर मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणात काही दिवस झाले घसरण दिसत आहे। कारण जे विदेशी लोक आहेत त्यांनी जे पैसा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत लावायचा होता तो काढून त्यांनी अमेरिकेत गुंतवण्याचा विचार केलेला आहे। कारण अमेरिकेचा डॉलर जे आहे तो मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा देऊ शकतो, त्यांना असं वाटते। त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या देशातून पैसा काढून जे आहे अमेरिकेमध्ये गुंतवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आपलं जे भारताचं शेअर मार्केट आहे ते मोठ्या प्रमाणात घसरण त्याची चालू झालेली आहे। आणि ड्रम जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते करत आहेत। त्याच्यामुळे मार्केटवर तर परिणाम होतच आहे, पण अनेक गोष्टीवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात टॅक्स लावलेला आहे। आणि टॅक्स वाढल्याप्रमाणे काय झालेलं आहे की लोक इकडे तिकडे पैसा न गुंतवून जे आहे ते सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवून ठेवत असतात। कारण बघा शेअर मार्केटमध्ये जर पैसा गुंतवला तर तो कोणताही
जर एखादा घोषणा ट्रम्प यांनी केली तर अर्थातच काय होईल की जो पैसा आहे तो कमी जास्त होण्याची शक्यता असते, पण तोच जर पैसा सोन्यामध्ये गुंतवला तर अर्थातच ते सोनं जे आहे सगळ्यांनाच प्रिय असते आणि सगळ्यांकडे जे आहे ते मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्याची क्षमता असते। त्याच्यामुळे लोक जे आहे सोन्याकडे धाव घेतात आणि त्याच्यामुळे जे आहे सोनं महागलेलं आहे व सोन्यामध्ये जे आहे वाढ होण्याची सगळ्यात मोठी जे आहे अर्थतज्ञ असं सांगतात की सोन्यामध्ये वाढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की चीन आणि अमेरिका जे आहे ते दोन्हीही महासत्ता कोण होणार यामध्ये नेहमीच त्यांचं चालू असतं आणि यामध्ये जे आहे दोघांनी सुद्धा एकमेकांवर टॅक्स लावलेले आहेत, म्हणजे की चीनने अमेरिकेवर लावलेला आहे आणि अमेरिकेने जे आहे ते चीनवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या देशांना आहे आणि अनेक देश सुद्धा त्यांच्या निशाण्यावर आहेत। त्याच्यामुळे काय झालं आहे की जे वाढीचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि चीनकडे जे आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा चीन करत असतो आणि चीनला असं वाटतं की माझ्याकडे सोनं जास्त आहे आणि अमेरिकेला असं वाटतं की माझ्याकडे जास्त आहे। त्याच्यामुळे सगळे जे आहे ते सोन्याकडे जास्त वळत आहेत आणि त्याच्याचमुळे जे आहे सोन्याची भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। अशा पद्धतीने बघा वेगवेगळ्या वस्तूवर जे आहेत हे दोन्ही देश टॅक्स वाढवत आहेत, त्याच्यामुळे सोन्यामध्ये सगळ्यात मोठं जे आहे ती वाढ झालेली आहे। तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सोनं खरेदी करून ठेवावं का, तर अर्थातच तुम्ही अर्थतज्ञांना विचारा किंवा त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही सोनं खरेदी करून ठेवू शकता किंवा मग तुम्ही जे आहे ती सोन्यामध्ये गुंतवणूक नक्कीच करू शकता। बघा डोनाल्ड ट्रम्प आहे ज्यांनी कोणतीही आता घोषणा नाही केली तर खूपच चांगलं होईल, कारण आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि जर त्यांनी एखादी घोषणा केली तर अर्थातच सोन्याचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी।